अनुच्या बोलण्याने महाजन इंडस्ट्रीजचे CEO वेदप्रकाश यांच्या पायाखालची जमीन सरकली. मॅडम, तुम्ही काय बोलताय? यामुळे किती बदनामी होईल तुम्हाला माहिती आहे का? वेदप्रकाशच्या या बोलण्यावर अनुच्या चेहऱ्यावर कठोर भाव आले आणि ती म्हणाली, तुम्हाला जसं सांगितलं आहे तसं करा. सचिन सध्या परदेशात आहेत. ते भारतात परत येण्याआधी हे काम पूर्ण झालं पाहिजे. वेदप्रकाशकडे त्यांच्या कंपनीच्या डायरेक्टर म्हणजेच मालक यांची पत्नी आणि मालकिणीचं म्हणणं मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याच्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये त्याला असा विचित्र असाइनमेंट कधीच मिळाला नव्हता. त्याला माहिती होतं की अनु आपल्या निर्णयावरून मागे हटणारी नाही. तरीसुद्धा त्याने धीर धरून विचारलं, मॅडम, अशा प्रकारच्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देणं योग्य राहील का? मला म्हणायचं आहे, आपल्याला अशी मुलगी हवी आहे जिला सचिन सरांसोबत एक रात्र घालवायची आहे आणि त्यानंतर मूल होऊन ते मूल महाजन कुटुंबाला देऊन पैसे घेऊन निघून जावं. असं केल्यावर लोक आपल्यावर थुंकतील. मिस्टर वेद, हे काम तुम्हाला करावंच लागेल. कसंही करून करा. अनुने कठोर नजरेने वेदकडे पाहत सांगितलं. मॅडम, माझ्या काही कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यांच्या माध्यमातून मी अशा काही मुलींची व्यवस्था करू शकतो ज्या पैसे घेऊन हे काम करायला तयार होतील. वेदने विचार करत उत्तर दिले. ओके, डू इट. येस मॅडम. असं म्हणत वेद तिथून निघून गेला. वेद गेल्यानंतर अनु तिच्या भिलाच्या सोफ्यावरून उठून आपल्या खोलीत गेली. खोलीत जाताच तिची नजर तिच्या आणि सचिनच्या मोठ्या फोटोवर पडली, जो तिच्या बेडच्या मागच्या भिंतीवर लावला होता. 3 वर्षांपूर्वीचा तो फोटो पाहून तिला असं वाटत होतं जणू कालचीच गोष्ट आहे, जेव्हा ती हनीमूनसाठी आपल्या आवडत्या ठिकाणी गुलमर्गला गेली होती. वर्षानुवर्षांचे प्रेम लग्नामध्ये बदलणं हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. अनु आणि सचिन खूप आनंदी होते. त्यांचे गुलमर्गला पोहोचताच तिथे हिवाळ्याचा पहिला बर्फवृष्टी झाली होती, ज्यामुळे वातावरण अजूनच मनमोहक झालं होतं. असं वाटत होतं जणू निसर्गही त्यांचे स्वागत करत आहे. सचिनला बर्फामध्ये स्कीइंग करायची खूप आवड होती. तो स्कीइंग रिसॉर्टच होता. सचिनच्या आग्रहाखातर अनुनेही स्कीइंग शिकायला सुरुवात केली. ती वारंवार घसरायची आणि सचिन तिला थांबवायचा. सचिनचा आवाज आजही तिच्या कामात घुमत होता. अनु, काळजी करू नकोस, मी तुझ्या मागे आहे. हा हा, खूप मजा येत आहे सचिन. पण हे सांग, मी तुझ्यासारखं स्कीइंग कधी करू शकेन? फक्त बॅलन्स बनवायचा प्रयत्न कर आणि त्या डाव्या बाजूला उतारकडे जाऊ नकोस. अनुला खूप मजा येत होती. ती मस्तीमध्ये सचिनच्या सूचना विसरली आणि त्या तीव्र उतारावर वेगाने घसरू लागली. घसरताना तिच्या हातातून स्टिक सुटली. घाबरून ती ओरडली, सचिन, मी स्वतःला सावरू शकत नाहीये, मला पटकन पकड. घाबरू नकोस अनु, फक्त तुझा समतोल बनवून ठेव, मी तुझ्या मागेच आहे. असं म्हणत सचिनने आपल्या स्कीइंगचा वेग वाढवला. अनुचा वेग वाढत चालला होता आणि आता समतोल राखणं कठीण झालं होतं. सचिन, प्लीज मदत कर, मी आता पडणार आहे. एवढं म्हणताच अनुच्या समोर एक तीव्र वळण आले आणि ती वळू शकली नाही. ती थेट खाईकडे घसरू लागली. तोपर्यंत तिने पूर्णतः समतोल गमावला होता, पण खाईकडे ती पोचण्याआधीच सचिनच्या मजबूत हाताने तिला थांबवलं. ओह, थँक्स सचिन, तू मला वाचवलंस, नाहीतर काय झालं असतं कोणास ठाऊक. अनुने सचिनच्या बाहूचा आधार घेत म्हटलं. असं काय होईल? तू माझा जीव आहेस आणि मी माझे जीवन कधीच धोक्यात जाऊ देणार नाही. सचिनने हसत उत्तर दिले. जीवनाच्या प्रत्येक वळणावर असंच सोबत राहशील ना? भाऊक होऊन अनुने सचिनच्या डोळ्यात पाहत विचारलं. अगं, हे विचारायचंच असतं का मॅडम? सचिनने हसत उत्तर दिलं. तेवढ्यात अनुच्या डाव्या पायाला हलकासा वेदना जाणवली, जो हळूहळू वाढत चालली होती. तिने त्रस्त होऊन सांगितलं, सचिन, कदाचित माझ्या डाव्या पायाला मुरड आली आहे. अरे देवा, चल स्वीटमध्ये परत जाऊ, तिथे फर्स्ट एड मिळेल. ओके. अनुने सचिनचा आधार घेत चालण्याचा प्रयत्न केला, पण ती वेदनेने दुमडली आणि तिथेच खाली बसली. तेव्हा सचिनने तिला आपल्या पाठीवर उचलले आणि त्या बर्फाच्छादीन चढण चढून तिला रिसॉर्टपर्यंत पोहोचवलं. भूतकाळाच्या त्या सुंदर आठवणींमधून बाहेर येताना अनुने आपले पाणावलेले डोळे पुसले आणि स्वतःशीच म्हणाली, हे सगळं किती रोमॅन्टिक होतं. जर ते क्षण तिथेच थांबले असते तर आज मला माझ्या पतीसाठी दुसरी सोबती शोधावी लागली नसती. दुसरीकडे मुंबईच्या झोपडपट्टीतील एका छोट्याशा खोलीत राधाने गणपती बाप्पांच्या समोर दीप लावला होता. तेवढ्यात तिच्या दारावर टकटक झाली. कोण आहे? येथे थांबा जरा. तिने लवकर बाप्पांना नमस्कार करून दार उघडायला धाव घेतली. दरवाजा उघडताच समोर विनायक भाऊ उभे होते. राधाला पाहताच त्यांनी म्हटलं, अगं राधा, काय करत होतीस इतक्या वेळ? मी खूप वेळापासून दरवाजा वाजवतोय. काही नाही भाऊ, गणपतीची आरती करत होते. या ना, बसा. तुझ्या छोट्या बहिणीची तब्येत कशी आहे आता? तशीच आहे भाऊ. डॉक्टर म्हणालेत की तिचं ऑपरेशन करावं लागेल. तिच्या हृदयात खूप मोठं छिद्र आहे. ती नीट श्वासही घेऊ शकत नाही. तिला पाहून रडू येतं भाऊ. आई बाबा गेल्यानंतर मला आपलं म्हणायला फक्त तीच आहे. राधाने जवळच गादीवर झोपलेल्या आपल्या बहिणीकडे पाहत म्हणताच तिचे डोळे भरून आले. रडून काही होणार नाही रे. विनायकने तिला धीर दिला. काय करू भाऊ, काही समजत नाही. तिच्या ऑपरेशनसाठी एवढे पैसे कुठून आणू? डोळे पुसत राधाने विचारलं. ऐक, असं नाही बोलायचं. मी आहे ना,
तुझ्यासाठी एक खूप चांगलं काम घेऊन आलोय, ज्यामुळे तुला एवढे पैसे मिळतील की तुझ्या बहिणीच्या ऑपरेशनची सगळी सोय होईल. काय म्हणताय भाऊ? एवढे पैसे मला कोण देईल? महाजन इंडस्ट्रीची मालकीण अनुराधा महाजन देईल. खरंच? पण का? माझं नीट ऐक. अनु महाजनला अशी मुलगी हवी आहे जी तिच्या पतीसाठी सचिन महाजनसाठी मूल जन्माला घालेल आणि नंतर ते मूल त्यांना देऊन पैसे घेऊन तिथून निघून जाईल. काय? भाऊचं बोलणं ऐकून राधाचे हातपाय थंड पडले. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की जीवनाच्या अडचणी तिला अशा वळणावर उभं करतील. भाऊ तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव बघून तिच्या मनात चाललेला गोंधळ ओळखत होता. एका सामान्य घरातल्या मुलीला असं काम स्वीकारणं किती कठीण असेल याची त्याला जाणीव होती. त्याने काही विचार करून म्हटलं, बघ राधा, मला माहीत आहे की तुला काय वाटतंय, पण जर तुला तुझ्या बहिणीचं जीवन वाचवायचं असेल तर तुझ्याकडे हा एकच मार्ग आहे. एवढे पैसे तुला कोणीच देणार नाही, कितीही केलं तरी. तुमचं बरोबर आहे भाऊ, मी हे काम करायला तयार आहे. ठीक आहे, मग लवकर तयार हो आणि समोरच्या बस स्टँडवर ये. मी तुझी तिथे वाट बघतोय. आजच तुझा इंटरव्ह्यू आहे, असं म्हणत भाऊ तिथून निघून गेला. राधाने मान डोलावली आणि भाऊ गेल्यावर लहानच्या मंदिरासमोर हात जोडत म्हणाली, बाप्पा, जर तुला हेच योग्य वाटत असेल तर मग असो, पण मी माझ्या बहिणीला असं तडफडून मरताना पाहू शकत नाही. पुढचं तूच बघ बाप्पा. म्हणत राधाच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात समाधानही होतं की आता सगळं ठीक होईल. ती लवकर तयार होऊन बस स्टँडवर गेली, जिथे भाऊ तिची वाट पाहत होता. मे आय कम इन मॅम? प्लीज कम इन मिस्टर वेद. अनुने वेदला आत देण्यास सांगत समोर बसण्याचा इशारा केला आणि विचारलं, हो सांगा वेद, काय आहे? मॅम, त्या सर्व मुली आल्या होत्या ज्यांना आपण त्या विशेष कामासाठी बोलावलं होतं. ओके, मग? त्यापैकी 3 मुलींना आपण तुमच्या सूचनेनुसार शॉर्टलिस्ट केलं आहे. ओके, एक एक करून त्या तिघींना माझ्या कॅबिनमध्ये पाठवा. सगळ्या मुलींना समजावलं आहे ना? हो मॅम. महाजन इंडस्ट्रीच्या मोठ्या ऑफिसमध्ये राधा शॉर्टलिस्टेड 2 मुलींसोबत बसलेली होती, पण त्या 2 मुलींकडे बघून तिला स्वतःच्या निवडीवर विश्वास बसत नव्हता. त्या दोघी उच्चभ्रू इंग्लिश बोलणाऱ्या फॅशनेबल मुली होत्या. त्या तिच्याकडे पाहून काहीतरी बोलत होत्या आणि हसत होत्या. त्यांनी बोललेल्या हिंदीतल्या काही शब्दांवरून तिला एवढंच कळलं, अडाणी गवार. राधाने त्यांना दुर्लक्षित करणं पसंत केलं आणि मनातल्या मनात गणपती बाप्पांचं स्मरण सुरू ठेवलं. मागच्या 2 दिवसात तिच्यावर खूप वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या, ज्यात ती यशस्वी ठरून अखेरच्या 3 मुलींमध्ये निवडली गेली होती. दुसऱ्या 2 मुलींच्या इंटरव्ह्यूनंतर अखेर तिचा नंबर आला. तिचे हातपाय थरथरत होते, कपाळावर घाम येत होता. तिने धडधडत्या काळजात अनु महाजनच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला. राधा, ये, बस. हो हो मॅम. म्हणत राधा समोरील खुर्चीवर सावधपणे बसली. हो, तर सांग, तुला हे काम का करायचं आहे? मॅम, माझ्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी मला खूप पैसे लागतील. तिचे ऑपरेशन नाही झालं तर ती मरेल. तिला वाचवा मॅडम, प्लीज. आपलं म्हणणं सांगताना राधाचा गळा दाटून आला. ओके ओके, कुठली आहेस तू? माझं गाव कोल्हापूरजवळ आहे. तिथे मी माझ्या लहान बहिणीसोबत राहते. माझे आई बाबा आता या जगात नाहीत. राधाने एकाच दमात सगळं सांगून टाकलं. अनुने तिला थांबवत विचारलं, तुला माहीत आहे ना तुला काय करायचं आहे? हो मॅम. ठीक आहे, पण मला सांग, पैसे मिळाल्यावर तू सगळ्यात आधी काय करशील? मी पैसे घेऊन माझ्या गावी जाईन आणि माझ्या बहिणीवर उपचार करीन. ठीक आहे, बाहेर जाऊन बस. तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सांगितलं जाईल. मॅडम, मला हे काम द्या. मॅडम, नाही तर माझी बहीण मरून जाईल. कृपया मॅडम. राधाने हात जोडून अनुसमोर विनवणी करत म्हटलं. ठीक आहे, जा बाहेर बसा, तुला सांगते. जी मॅडम, नमस्कार. म्हणत राधा जड पावलांनी बाहेर आली. तिला काहीच कळत नव्हतं की आता काय होणार आहे. ती मनोमन देवाला स्वतःच्या निवडीसाठी प्रार्थना करू लागली. राधा. तेव्हाच राधासमोर कंपनीचे CEO मिस्टर वेदने तिचे नाव पुकारले आणि म्हणाले, आपण आमच्या कामासाठी निवडली गेली आहात. तुम्हाला काही पेपर साईन करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही सांगतो तिथे जायचं आहे. ठीक आहे साहेब, करीन साहेब. थँक्यू साहेब. टिंग टॉंग. दरवाजाची बेल वाजताच अनुने स्वतः पुढे होऊन दरवाजा उघडला. तिला माहीत होतं की आज सचिन त्याची फॉरेन ट्रिप संपवून येणार आहे. दरवाजा उघडताच सचिनने नेहमीसारखं अनुला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, अनु, माझी जान, माझी प्रिये, मी तुला खूप मिस केलं यार. पुढच्या वेळेस मी तुझ्याशिवाय कोणत्याही ट्रिपवर जाणार नाही. ओके? आता हे लहान मुलासारखं वागणं सोड आणि माझ्यासोबत ये. अनुने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवत म्हटलं. का? असं काय विशेष आहे? सचिनने आश्चर्याने अनुकडे पाहत विचारलं. तू ये ना माझ्यासोबत. अनु सचिनचा हात पकडून त्याला बेडरूममध्ये घेऊन आली. हे बघ, अनुने सोफ्यावर बसलेल्या राधाकडे इशारा करत सांगितलं. आता ही कोण? सचिनने राधाकडे पाहत आश्चर्याने विचारलं. राधाने सचिनकडे पाहून गडबडून सोफ्यावर उठून उभी राहिली. ही राधा आहे. ही तुझ्यासोबत एक मूल जन्माला घालेल. त्यानंतर ते मूल आपल्याला देऊन ती पैसे घेऊन परत निघून जाईल. हे काय वेड आहे अनु? सचिनने ओरडत म्हटलं. अनुच्या बोलण्यामुळे त्याला अचानक मोठा धक्का बसला होता.
जसं मी सांगते तसंच कर सचिन, अनु शांत राहत म्हणाली. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला मूल हवं असेल तर ते माझं आणि तुझं असणार ना. मी तुला इतकं प्रेम करतो आणि मूल कोणत्या दुसऱ्या व्यक्तीकडून जन्माला घालीन असं तुला कसं वाटलं? सचिनने एकदम मोठ्याने ओरडत आपलं मत व्यक्त केलं. त्याला समोर जे घडत होतं त्यावर विश्वासच बसत नव्हता. थांब 1 मिनिट, अनु शांत स्वरात बोलत तिच्या कपाटाकडे गेली आणि एक लिफाफा काढून सचिनच्या हातात दिला. आता हे काय आहे? यात जे पेपर्स आहेत ते काढून वाच. अनुच्या म्हणण्यानुसार सचिनने लिफाफ्यातून कागद काढून वाचायला सुरुवात केली आणि वाचताच त्याचा चेहरा पिवळा पडला आणि सगळे कागद त्याच्या हातातून खाली पडले. सकाळचे 9 वाजले होते आणि अनु अजूनही झोपलेली होती. सचिन तिच्या उशाशी बसून प्रेमाने तिचं डोकं हलवत होता. सचिनला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता की त्याच्या अनुला सर्व्हायकल कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला आहे. सचिन आपल्या मनात फक्त हेच म्हणत राहिला, अनु मी तुला काही होऊ देणार नाही. तेवढ्यात अनुने आपले डोळे उघडले. तिने पाहिलं की सचिन तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत आहे. हे पाहून अनुने हसत विचारलं, काय झालं? असं काय बघतोयस? लवकर उठा मॅडम, शहरातील सर्वात मोठ्या कॅन्सर स्पेशालिस्टकडे तुमची अपॉइंटमेंट आहे, सचिनने हसत उत्तर दिलं. आह, अनुने बसून अंग टाकत म्हटलं आणि सचिनने तिला आपल्या मिठीत घेतलं. काय करतोयस? सोड, अशी गंमत करू नकोस. सोडणार नाही कधीच. सोड ना, उशीर होईल. आधीच गेल्या काही दिवसांपासून खूप थकवा जाणवत आहे. कदाचित ही तुझ्या आजाराची लक्षणं आहेत. चल तयार हो. ओके. आणि अनु उठून तयार होण्यासाठी निघून गेली. शहरातील प्रसिद्ध कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर मालिनी यांच्या कॅबिनमध्ये अनु आणि सचिन बेचैनीने रिपोर्टची वाट पाहत होते. गेल्या 2 तासांमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधी लागणाऱ्या सर्व चाचण्या घेतल्या होत्या आणि आता निकालांची वाट पाहत होते. तेवढ्यात डॉक्टर मालिनी आल्या आणि म्हणाल्या, सॉरी मिस्टर अँड मिसेस महाजन, तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. काही हरकत नाही डॉक्टर, कृपया लवकर सांगा की अनुचा आजार कोणत्या स्टेजवर आहे आणि ती बरी होईल ना, सचिनने उतावळेपणाने विचारले. अनुचा आजार अजून पहिल्या स्टेजमध्येच आहे, त्यामुळे ती पूर्णपणे बरी होईल. पण काय डॉक्टर? सचिनच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पण ती कधीच आई होऊ शकणार नाही, कारण काही दिवस आम्ही तिला काही औषधांवर ठेवू, जेणेकरून तिचे हिमोग्लोबिन आणि पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण थोडं सुधारेल. त्यानंतर सर्जरी करून युटरस बाहेर काढून टाकू. ओके डॉक्टर, मला फक्त माझी अनु हवी आहे, बाकी काही नाही. हे म्हणताना सचिनच्या डोळ्यात अश्रू भरले. डोंट वरी, तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी काही औषध लिहून देते, ती आजपासून सुरू करा. बाकी पुढील उपचार माझे ज्युनियर तुम्हाला सांगेल. ओके, खूप खूप धन्यवाद डॉक्टर. अनु आपल्या बंगल्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या खोलीकडे बघत उभी होती, जी तिने राधा आणि सचिनसाठी तयार करून घेतली होती. आज तिला आयुष्यात पहिल्यांदा स्वतःची कीव येत होती. ती कदाचित जगातली पहिली स्त्री होती जिने आपल्या पतीला एका परस्त्रीकरिता स्वतः खोली तयार करून दिली होती. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तिच्या मनात विचारांचा एक महापूर सुरू झाला होता. कुठे सचिन राधाच्या खूप जवळ तर जाणार नाही? कुठे मी फक्त नावापुरती पत्नीच राहणार नाही ना? नाही, सचिन कधीही असं करणार नाही. पण जर त्याचे प्रेम कुठेतरी विभागलं गेलं तर? नाही, असं कधीच होऊ शकत नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. अशा विचारात गढून असताना अनुच्या डोक्यात अचानक चक्कर आली आणि तिच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली. ती जमिनीवर कोसळण्याआधीच सचिनने तिला आपल्या बाहुपाशात सावरलं. ओ सचिन, धन्यवाद, तू मला पडण्यापासून वाचवलंस. पडो तुझे शत्रू. चल आराम कर, खूप थकली आहेस. आणि सांग, तुझ्या डोळ्यात हे अश्रू का? काही नाही सचिन, तू माझी एक इच्छा पूर्ण करशील ना? कोणती इच्छा? हीच की तू राधासोबत एक मूल जन्माला घालशील. करशील ना? अनुचे मन जिंकल्याचा विश्वास देण्यासाठी सचिनने जोर देऊन सांगितलं. सचिन अनुशी वाद घालू इच्छित नव्हता. तिला आनंदी ठेवण्यासाठी तो काहीही करू शकत होता. त्याने अनुला आपल्या बेडरूममध्ये नेऊन बेडवर झोपवलं आणि तिचं डोकं हलकं हाताने कुरवाळू लागला. औषधांचा प्रभाव आणि सचिनच्या प्रेमळ स्पर्शामुळे अनु पटकन गाढ झोपेत गेली. सचिनला आता अनुच्या अश्रूंचं कारण समजायला लागलं होतं. त्याने स्वतःशीच म्हटलं, कोणती स्त्री सर्व काही सहन करू शकते, पण आपल्या पतीला दुसऱ्या कोणाच्या बाहुपाशात पाहू शकत नाही. अनुने या घरात राधासाठी एक खोली तयार करून घेतली आहे, पण ती मला आणि राधाला एकत्र पाहून आतून तुटत राहील. अशाने ती कधीही आपल्या आजारावर विजय मिळवू शकणार नाही. नाही, मला राधाला या घरात नाही तर कुठेतरी बाहेर ठेवायला हवं. हा विचार करत सचिन उठला. त्याने अनुचं पांघरूण नीट केलं आणि तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून स्वतःशी पुटपुटला. अनु, मी तुला काही होऊ देणार नाही आणि तुझ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता मी नक्कीच करेन. आज बांद्र्यातील एका भव्य अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये सचिन राधाला घेऊन आला होता. फ्लॅट पूर्णपणे सुसज्ज होता. येताच राधाने आपल्या पिशवीतून गणपती बाप्पांची फोटो काढली आणि मंदिरात ठेवून दिवा लावला. राधा, दुसऱ्या खोलीतून सचिनने आवाज दिला. जी सर, आले.
राधाने येऊन पाहिलं तर सचिन जाण्यासाठी तयार उभा होता. सर थोडा वेळ थांबा, मी काहीतरी गोड बनवते आणि बाप्पांना नैवेद्य दाखवते, म्हणजे आज आपण पहिल्यांदा या घरात एकत्र आहोत तर. आपलं वाक्य पूर्ण करताना राधा लाजली आणि मान खाली घालून पायाच्या बोटाने जमिनीवर रेषा काढू लागली. ठीक आहे, तू काहीतरी गोड बनव. मला ही अनुची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. हे ऐकताच राधा पटकन पलटली आणि स्वयंपाकघरात गेली. सचिन मोबाईलवर अनुच्या वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट बघत होता, जे डॉक्टर मालिनीने नुकतेच पाठवले होते. अनुचं हिमोग्लोबिन आणि पांढऱ्या रक्तपेशी सुधारत होत्या आणि डॉक्टर मालिनीने मेसेज केला होता, आता आम्ही लवकरच अनुजींचं ऑपरेशन करू आणि त्या पूर्णपणे बऱ्या होतील. थँक गॉड. सचिनने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. ऐका. तेवढ्यात राधाचा आवाज सचिनच्या कानावर पडला. सचिनने मोबाईलवरून मान वर करून पाहिलं तर राधा त्याच्यासमोर उभी होती. हो राधा, सांग, सचिनने विचारलं. राधा स्वयंपाकघरात असताना सचिन तिच्याकडे बघत म्हणाला, जेवण तयार करत आहेस ना? खाऊनच जाईल. ठीक आहे, सचिनने काहीसा विचार करत उत्तर दिलं. राधा गोड हसत वळून परत स्वयंपाकघराकडे निघाली आणि सचिन पहिल्यांदा तिच्याकडे नजर भरून पाहत होता. तिचा सावळा रंग, तेजस्वी चेहरा, मोठमोठ्या डोळ्यांखाली तरळणारी चमक, कमरेपर्यंत पोहोचणारे लांब काळेभोर केस आणि मोहक देहयष्टी. उफ. सचिनच्या तोंडून अनायासच हे शब्द बाहेर पडले. राधा परत पडून म्हणाली, जे तुम्ही काहीतरी म्हणालात का? नाही, मी हे सांगत होतो की तुझ्या धाकट्या बहिणीच्या उपचाराची व्यवस्था कोल्हापुरात केली आहे. ती लवकर बरी होईल. धन्यवाद सर. राधा वळून निघून गेली. पण त्याआधीच सचिनने पुढे येत तिला आपल्या मिठीत घेतलं. दिवस आठवडे झाले आणि आठवडे महिन्यात बदलले. अनुच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत होती आणि आता तिच्या सर्जरीसाठी तारीखही मिळाली होती. दरम्यान राधाची प्रेग्नन्सी डॉक्टरांनी कन्फर्म केली होती. सचिनचा सारा वेळ अनु आणि राधाची काळजी घेण्यातच जात होता. एक दिवस सचिन खूप अस्वस्थ होऊन खोलीत फिरत फोनवर बोलत होता. अनु त्याला पाहत सारं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. वेद, कसंही करून तुम्ही इटलीच्या कन्साइनमेंटचे काम पूर्ण करा. मला माहिती आहे माझ्या ऑफिसला न जाण्यामुळेच या समस्या निर्माण होत आहेत, पण तुम्ही तुमचं सर्वोत्तम प्रयत्न करा. मी आज कसंही करून ऑफिसला जाण्याचा प्रयत्न करतो. काय झालं सचिन, काही प्रॉब्लेम आहे का? नाही अनु, ऑफिसमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. ऑफिसला जाणार नाही तर प्रॉब्लेम तर होणारच. मी किती वेळा सांगितलं आहे ऑफिसला जाऊन येत जा. मी आता ठीक आहे. नाही अनु, तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घेणं हीच माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. असं कर, आज तरी ऑफिसला जा. ओके, मी आता जाऊन लगेच येतो. असं म्हणत सचिनने अनुच्या कपाळावर किस केलं आणि पटकन निघून गेला. अनु विचार करू लागली, असं होत राहिलं तर सचिन सगळा व्यवसायच बर्बाद करेल. त्याची तरी काय चूक आहे? त्याला माझीही काळजी घ्यावी लागते आणि राधाचीही. माझी सर्जरीसुद्धा जवळ आली आहे, त्यामुळे त्याला माझ्यासोबत जास्त वेळ घालवावा लागणार. अशा परिस्थितीत राधाची काळजी व्यवस्थित घेणंही कठीण होईल. बरं, असं करते, मी राधाला आपल्या घरीच आणते. त्यामुळे सचिनला ऑफिससाठी वेळ देता येईल. असं ठरवल्यावर अनु वेळ न घालवता राधाला घेण्यासाठी तिच्या फ्लॅटकडे निघाली. अनु राधाच्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा राधा मोबाईलवर काहीतरी पाहत होती. अगं राधा, काय गं, एखादा सिनेमा बघते आहेस का? अनु हसत म्हणाली. नाही मॅडम, असंच काहीतरी पाहत होते. अगं राधा, काय गं, एखादा सिनेमा बघते आहेस का? अनु हसत म्हणाली. नाही मॅडम, असंच काहीतरी पाहत होते. असं म्हणत राधा घाईघाईने मोबाईलची स्क्रीन बंद करू लागली. पण तोपर्यंत अनुच्या नजरेत मोबाईलवर सचिनचा फोटो दिसला होता. अनुने हसत विचारलं, काय गं, तू सचिनवर प्रेम करतेस का? अनुचा प्रश्न ऐकून राधा एक क्षण थबकली. मग हळूहळू नजर खाली घालून म्हणाली, माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा सचिन सरांनीच स्पर्श केला आहे आणि मी आता त्यांच्या बाळाची आई होणार आहे. त्यामुळे थोडा आपलेपणा होणारच ना मॅडम. पण तुम्ही काळजी करू नका, मी बाळ तुम्हाला देऊन परत जाईन. राधाचं बोलणं अनुला खरं वाटलं. तिने हुश करत मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, आपल्या सगळ्यांची काळजी घेण्यात सचिन ऑफिसकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणूनच मी विचार करत होते की तूही आमच्यासोबतच घरी राहायला चल. त्यामुळे त्याला वेळ मिळेल आणि त्याचे कामही सुरळीत होईल. हो मॅडम, जसं तुम्ही सांगाल तसं करेन. सचिन ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये बोलत होता. आपण सगळे प्रॉब्लेम सोडवले आहेत. आपली कन्साइनमेंट रिलीज झाली आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने सचिनच्या यशस्वी शब्दांवर जोरदार टाळ्या वाजवल्या. सचिनने पुढे म्हणत सुचवलं, आज या आनंदाच्या प्रसंगी ऑफिसमध्ये एक पार्टी ठेवली पाहिजे. पण मला थोडं लवकर निघावं लागेल. तुम्ही सगळे पार्टी एन्जॉय करा. आणि सचिन आपल्या खुर्चीतून उठून घरी जाण्यासाठी तयार होत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन उचलताच समोरच्याने सांगितलेलं ऐकून सचिनच्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडली. नाही, असं होऊ शकत नाही. याच्या काही वेळ आधी राधाच्या फ्लॅटमध्ये. चल पटापट, सामान पॅक कर, मी केअरटेकरला सांगते, तो एखादा मदतनीस पाठवेल. अनुने राधिकाला सांगितलं. ओके मॅम. अनुच्या सहाय्यकाच्या मदतीने राधाचे सामान गाडीत ठेवले आणि स्वतः गाडी चालवत तिला घरी घेऊन जायला निघाली.
राधा खूप आनंदी होती आणि मनात विचार करत होती, घरी राहताना मला रोज सचिनला भेटता येईल, त्याच्याशी बोलताही येईल. दुसऱ्या बाजूला अनुला आता गाडी चालवताना त्रास जाणवत होता. तिचे हिमोग्लोबिन आणि व्हाईट ब्लड सेल्स थोडेफार वाढले होते, पण तिचा अशक्तपणा अजूनही कायम होता. ती साधारणतः असं कोणताही धोका पत्करत नसे, पण आज तिचा ड्रायव्हर सुट्टीवर होता. सचिन आधीच त्रासात असल्याने तिने त्याला आणखी त्रास न देण्यासाठी स्वतः गाडी चालवण्याचा निर्णय घेतला होता. पण तिच्या तब्येतीने आता गाडी चालवायला परवानगी देणं थांबवलं होतं. तरीही तिने स्वतःला मानसिकदृष्ट्या सशक्त करून अतिशय सावधपणे गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. पण एका वळणावर तिच्या डोक्यात जोराचा चक्कर आला. डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि ती गाडीवरचं नियंत्रण गमावून बसली. गाडी वेगात होती, त्यामुळे ती डिव्हायडरवरून जाऊन आदळली आणि जोरात हवेत उडून रस्त्यावर कोसळून पलटी झाली. ऑफिसमध्ये पोलिसांनी अपघाताची बातमी दिल्यावर सचिनचे होश उडाले. तो वेड्यासारखा ऑफिसमधून धावत बाहेर पडला आणि पोलिसांनी सांगितलेल्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरकडे निघाला. ऑफिसमधून रुग्णालयापर्यंतचा प्रवास सचिनसाठी अत्यंत कठीण क्षण होता. त्याने फोनवर ऐकलेले अद्याप त्याच्या विश्वासच बसत नव्हता. असं कसं होऊ शकतं? FM वरच नक्की चूक ऐकली असेल. स्वतःशी पुटपुटत त्याने गाडीत FM सुरू केला. FM वर बातमी ऐकू आली. ही गाडी महाजन इंडस्ट्रीच्या मालकीण अनु महाजनची असल्याचे सांगितलं जात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार गाडी वेगाने डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि पलटी झाली. या अपघातात गाडीत बसलेल्या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नाही, हे होऊ शकत नाही. सचिन घाईघाईने रुग्णालयात पोहोचला. तिथे रिसेप्शनवर जाऊन त्याने विचारलं, प्लीज माझ्या पत्नीच्या गाडीचा अपघात, मला काही माहिती द्या. सर तुम्ही समोर जा, रिसेप्शनिस्टने एका बाजूला इशारा केला. थँक्स. सचिन धावत त्या जागी पोहोचला. तिथे डॉक्टरांची टीम त्याची वाट पाहत होती. डॉक्टरांनी त्याला पाहून सांगितलं, मिस्टर महाजन लवकर या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. हो डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? तुमच्या पत्नीसोबत एक गर्भवती महिला देखील आहेत. तुम्ही त्यांची ओळख पटवू शकता का? गर्भवती महिला? काहीतरी अनिष्ट घडल्याची कल्पना करून सचिन घाबरला. त्याने घाईघाईने सांगितलं, हो नक्कीच, प्लीज मला लवकर त्यांना दाखवा. ओ माय गॉड. डॉक्टरांनी त्याला प्रायव्हेट वॉर्डमध्ये नेलं. तिथे एका खोलीत अनु एका बेडवर आणि राधा दुसऱ्या बेडवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या होत्या. डॉक्टर त्यांना शुद्धीत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते. हे पाहून सचिनला जोरात रडायला येत होतं, पण त्याने कसाबसा स्वतःला सावरलं आणि डॉक्टरांना विनवणी करत म्हणाला, हो डॉक्टर, मी त्यांना ओळखतो, ती राधा आहे. प्लीज तुम्ही दोघांनाही वाचवा. ओ माय गॉड, माझी अनु तर ठणठणीत बरी होणार ना? प्लीज काहीतरी करा. काय झालं? ओह नाही, असं म्हणत स्वतःला सावरायचा प्रयत्न करतानाही सचिनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. खरं सांगायचं झालं तर आम्हाला तिघांनाही वाचवायचं आहे मिस्टर सचिन, म्हणजेच अनु, राधा आणि त्यांच्या बाळाला सुद्धा. यासाठी आम्हाला काही इमर्जन्सी सर्जरी करावी लागेल. कृपया कन्सेंट पेपरवर तुमचं सिग्नेचर द्या. एका डॉक्टरने काही कागद सचिनच्या पुढे करत सांगितलं. सचिनने घाईघाईने सगळ्या कागदांवर सही केली. डॉक्टर अनु तर वाचेल ना? ती ठीक आहे ना? सचिनने अधीरतेने विचारलं. सध्या आम्ही काहीही सांगू शकत नाही, तुम्ही इथेच थांबा. डॉक्टरांची टीम अनु आणि राधाला घेऊन इमर्जन्सी ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. हे देवा, माझ्या अनुला वाचवा. राधाचं आणि तिच्या बाळाचंही रक्षण करा. व्हिजिटर रूममध्ये बसलेला सचिन मनोमन देवाला प्रार्थना करत होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर ममतामय स्पर्श जाणवला. सचिनने मागे वळून पाहिलं तर त्याची आई सुनीता महाजन मागे उभी होती. आईला समोर पाहून सचिनचा संयम सुटला आणि तो लहान मुलासारखा तिच्या कुशीत रडू लागला. शांत हो बाळा, मी आयुष्यात कधी वाईट काम केलं नाही. देव माझ्यावर अन्याय करणार नाहीत. बघ, माझी अनु आणि माझे नातवंड दोघंही सुखरूप ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतील. सुनीताने रडव्या स्वरात सचिनला धीर देत म्हटलं. पण सचिनला सावरण्याचा प्रयत्न करताना सुनीता स्वतःही रडू लागली. तिला अनुसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होता. अनु एक आदर्श सून होती, जी मुलीप्रमाणेच सुनीता महाजनची काळजी घेत असे. सुनीता यांना नेहमी वाटायचं की देवाने त्यांना सचिनसारखा मुलगा दिला, पण मुलगी नाही दिली. सचिनच्या लग्नानंतर ही तक्रार संपली होती. सुनीता महाजनला आजही आठवतं, जेव्हा सचिनच्या वडिलांचा पृथ्वी महाजनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तेव्हा अनुने त्यांना कसं सावरलं होतं. सचिन परदेशात असताना अनुने घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. अनु सौंदर्य प्रसाधन केंद्रात जायची तेव्हा ती सुनीतालाही आग्रहाने सोबत नेत असे. स्वतःसाठी खरेदी करताना ती सुनीतासाठीही खरेदी करत असे. अनुच्या काळजीवाहू स्वभावाने आणि समंजस वागणुकीने सुनीता महाजनना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर जीवन जगण्याची नवी उमेद दिली होती. त्यांनी कधीही विचार केला नव्हता की अनु अशा प्रकारे आजारी होईल आणि एका दिवसात कार अपघातानंतर ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल होईल. त्या मनातल्या मनात देवाकडे अनु आणि आपल्या नातवंडांच्या सलामतीची प्रार्थना करत होत्या. आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं
तेव्हा कधी तास निघून गेले हे सचिनलाही समजलं नाही. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं आणि एक वरिष्ठ डॉक्टर बाहेर येत म्हणाले, सॉरी मिस्टर महाजन, आम्ही दोन्ही महिलांपैकी एका व्यक्तीला फक्त वाचवू शकलो. सचिनच्या मनात अनिष्ट विचार येऊ लागले. त्याच्या शब्दांनी अडखळत विचारलं, कोणाला वाचवलं? हे विचारत असतानाच त्याचा गळा दाटून आला. आय एम सॉरी टू से, पण तुमची पत्नी मिसेस अनु आता या जगात नाहीत. नाही डॉक्टर, प्लीज सांगा हे खोटं आहे. नाही, असं होऊ शकत नाही. माझी अनु मला सोडून जाऊ शकत नाही. सचिनच्या गळ्यातून शब्दही अडखळत बाहेर पडत होते. त्याला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता की त्याची अनु आता या जगात नाही. धीर धर बेटा, धीर धर. सचिनच्या मागे उभी राहून सुनीता महाजन आपल्या मुलाला सांत्वना देत म्हणाल्या. अनुच्या मृत्यूची बातमी ऐकून सुनीता यांचे हृदय तुटून गेले होते आणि त्या मनसोक्त रडायला इच्छुक होत्या. पण त्यांना आपला मुलगा सचिन आणि पुढील येणाऱ्या कठीण परिस्थिती सांभाळायची होती. स्वतःला सावरत त्यांनी विचारलं, डॉक्टर, राधाचं आणि तिच्या बाळाला काही त्रास नाही ना? राधा आणि तिचं बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुम्ही थोड्या वेळाने त्यांना भेटू शकता. डॉक्टर, तुम्ही राधाला वाचवलंत, मग अनुला का नाही वाचवू शकलात? दुःखाने भरलेला सचिन रडतच विचारत होता. सॉरी सर, मिसेस महाजनना कॅन्सर होता आणि त्यांचे हिमोग्लोबिन तसेच व्हाईट ब्लड सेल्स खूपच कमी होते. आम्ही खूप प्रयत्न केला, पण आज अनुची 13वी होती आणि राधा रुग्णालयातून घरी आली होती. सुनीता महाजन तिला महाजन मेन्शनमध्ये घेऊन आल्या होत्या. पण सचिन अजूनही या कटू सत्याला स्वीकारू शकत नव्हता की अनु आता या जगात नाही. तो एकटा बसून गप्प राहायचा आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून जायचा. सचिनने खाणं पिणं सगळं सोडलं होतं आणि त्याचे आरोग्यही खालावत चालले होते. सुनीता त्याच्या या अवस्थेमुळे खूप चिंतेत होत्या. बेटा चल, थोडं तरी खाऊन घे. सुनीताने सचिनचं डोकं हलकेच सावरत प्रेमाने म्हणाल्या. नाही मम्मा, मला काहीच भूक नाही, मी नाही खाणार. बेटा, काही खाल्लं नाहीस तर तुझी तब्येत खालावेल. होऊ दे ना मम्मा, आता मला काहीच चांगलं वाटत नाही. मला अनुची खूप आठवण येते. झोपायचा प्रयत्न करतो तर तिचेच स्वप्न पडतात. मम्मा, मी काय करू, कुठे जाऊ? सचिन नेहमीच अशा प्रकारे बोलून आईच्या मिठीत शिरून रडायला लागायचा. आपल्या मुलाच्या या वेदना आणि दुःखापुढे सुनीताही हरत होती. एका रात्री सचिन अश्रूंच्या भरात आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. काही वेळ त्याचं डोकं सावरत राहिल्यावर सुनीताने उशाशी त्याचे डोके नीट ठेवून हलकेच उठल्या आणि राधाच्या खोलीत आल्या. राधा एकटीच गप्प बसलेली होती. तिच्या आयुष्यात एकामागोमाग एक इतक्या घटना घडल्या होत्या की तिला कळेना की तिने काय करावं. तिच्या डोळ्यांसमोर सतत तो शेवटचा क्षण तरळत होता, जेव्हा कार डिवायडरला धडकण्यापूर्वी अनुचं डोकं ड्रायव्हिंग सीटवर एका बाजूला सुकलं होतं. या सगळ्या आठवणींमुळे तिला खूप पश्चाताप होत होता. तिच्या मनात असं वाटत होतं की जर अनु तिला महाजन मेन्शनला न्यायला आलीच नसती तर कदाचित ती आज जिवंत असती. ती मनोमन अनुच्या मृत्यूला जबाबदार स्वतःला मानू लागली होती. विचारांच्या गोंधळात ती हरवून गेली होती. इतक्यात कोणीतरी तिला हाक मारत आहे असं जाणवलं. तिने वर पाहिलं तर समोर सुनीता उभ्या होत्या. हो आंटी, असं म्हणून राधा उठून उभी राहिली. बस बेटा, सुनीतांनी तिच्याजवळ बसत सांगितलं. बेटा, जे व्हायचं होतं ते झालं. तू आता या सगळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न कर. अशा पद्धतीने दुःखी बसून राहशील तर त्याचा तुझ्या बाळावर वाईट परिणाम होईल. हो आंटी, राधाने डोळे पुसत म्हटलं. बेटा, स्वतःला सांभाळून सचिनची ही चांगल्या मैत्रिणीसारखी काळजी घे. हो आंटी. राधाशी बोलून सुनीता थोडं हलक्या झाल्या आणि सचिनजवळ परत आल्या. सुनीताच्या जाण्यानंतर राधा त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींवर विचार करू लागली. आंटी बरोबर म्हणाल्या, मला सचिन सरांना सावरायला हवं. हेच माझ्याकडून अनु मॅडमला सर्वात मोठी श्रद्धांजली देणं असेल. या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. जर मी सचिन सरांच्या आयुष्यात आलेच नसते तर हे काहीच घडलं नसतं. पण सुरुवात कशी करू? ते मला पाहून चेहरा वळवून घेतात. कदाचित मला जबरदस्ती त्यांच्याशी बोलायला लागेल. त्यांचे रागावणे सहन करूनही मला प्रयत्न करत राहावं लागेल. अनु मॅडमसाठी मी हे नक्कीच करेन. अर्धी रात्र झाली होती. सगळीकडे शांतता पसरली होती. शहराच्या बाहेर घनदाट झाडांमध्ये असलेल्या महाजन मॅन्शनमध्ये सगळे गाढ झोपले होते. पण राधाला झोप लागत नव्हती. प्रेग्नेन्सीमुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्समुळे ती आधीच त्रस्त होती. काही तासांपूर्वीच तिने जेवण केलं होतं, पण तिला पुन्हा प्रचंड भूक लागली. ती उठून आपल्या खोलीच्या शेजारी असलेल्या छोट्या खोलीत गेली. तिथे तिच्या सोयीसाठी फ्रीज आणि काही आवश्यक वस्तू ठेवलेल्या होत्या. ती फ्रीजमध्ये काहीतरी शोधत होती. तेव्हा तिचे लक्ष फ्रीजमध्ये ठेवलेल्या पुडिंगकडे गेलं. तिला आठवलं, तिच्या गोड खाण्याच्या इच्छेचा विचार करून सुनीताने रोज फ्रीजमध्ये काहीतरी गोड ठेवायला सांगितलं होतं. राधाने पुडिंग फ्रीजमधून काढले आणि खोलीत जाऊन खात बसली. ती विचार करत होती, इथे सगळे किती काळजी घेतात माझी. तेव्हाच तिला बाहेरून काही आवाज ऐकू आला. तिला वाटलं कदाचित एखादा प्राणी असेल, पण लगेचच तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. कोणीतरी ती हळूच उघडत होतं. राधाच्या उठण्याआधीच एक नकाबपोश आत घुसला.
तिने काहीही प्रतिक्रिया द्यायच्या आत त्याने तिच्या तोंडावर हात दाबला आणि चाकू तिच्या पोटावर टेकवून हळू आवाजात म्हणाला, खबरदार, आवाज काढलास तर तुला मारून टाकीन. राधा घाबरून थरथर कापत होती. तिने कुठलीच हालचाल केली नाही. चाकूची टोकदार धार तिच्या पोटाला टोचत होती. जर ती हलली असती तर ती जखमी झाली असती. तुझ्या पोटात जे बाळ आहे ते खरं खरं सांग, कोणाचं आहे? नकाबपोशाने तिच्या कानात हळूच फुसफुसत विचारलं. हळूहळू त्याने हात तिला दाबून धरलेला सोडला. पण राधाला चाकूची धार अजूनही तशीच जाणवत होती. तर तू कोण आहेस आणि हे का विचारत आहेस? जे विचारतोय ते खरं खरं सांग, नाही तर. नकाबपोशाने चाकू पोटात आणखी टोचत म्हटलं. ते सचिन सरांचं आहे, राधाने घाबरत घाबरत सांगितलं. मला मूर्ख बनवू नकोस, हे शक्यच नाही, नकाबपोशाने रागाने उत्तर दिलं. का 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 शक्य नाही? हे ऐकून राधाच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्याचे सावट होते. तिच्या कपाळावर घामाचे ओघळ निर्माण झाले. तो म्हणाला, कारण सचिन नपुसक आहे, त्याच्या शरीरात स्पर्म तयारच होत नाही. काय? यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.